उद्या म्हणजे 13 जुलै 2026 वार सोमवार. उद्या वर्षातील सर्वात मोठी आणि अत्यंत दुर्मिळ अशी सोमवती अमावस्या. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक सोमवती अमावस्याला अन्नधारण महत्त्व दिलं आहे. हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही केलेले छोटेसे उपाय तुमचं भाग्य बदलू शकतात. पण याच दिवशी नकळत झालेली एक लहानशी चूक तुमच्या 7 पिढ्यांचे गरिबीची खाईत लोटू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. अनेकदा आपल्या घरात पैशाची चणचण असते, आजारपण पिछा सोडत नाही, कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि आपल्याला समजत नाही की नक्की काय चूक कुठे होते. आपण मेहनत तर खूप करतो, पण पदरी दारिद्र्य येते. याच उत्तर दडलेलं आहे अमावस्येच्या दिवशी होणाऱ्या काही चुकांमध्ये. आजचा या विशेष 30 मिनिटाचा महाव्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 भयंकर चुकांबद्दल सांगणार आहे, ज्या उद्या 13 जुलै तुम्ही विसरूनही करता कामा नये. जर उद्या तुमच्याकडून या चुका झाल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर कायमची कोपेल आणि घरातील गरिबी कधी संपणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या त्या भागात आलो आहोत जिथं तुम्हाला हे समजेल की 13 जुलैची ही सोमवती अमावस्या इतकी शक्तिशाली आणि महत्त्वाची का आहे. शास्त्रानुसार जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवार हा भगवान शंकराचा आणि चंद्रग्रहाचा दिवस मानला जातो. अमावस्याच्या दिवशी चंद्राची शक्ती पूर्णपणे तीक्ष्ण म्हणजेच कमी झालेली असते, ज्यामुळे पृथ्वीवर नकारात्मक लहरी आणि मानसिक तणाव खूप वाढतो. पण ज्योतिषशास्त्र या दिवसाला एक वरदान मानलं गेलं आहे. हा असा दुर्मिळ योग आहे जो वर्षातून फक्त एकदा किंवा फार तर 2दा येतो. या दिवसाचे सर्वात मोठे कनेक्शन तुमच्या पितरांची आणि घरातल्या आर्थिक स्थितीशी आहे. शास्त्र काय लिहिले आहे लक्ष देऊन ऐका. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृलोकातून सर्व पितृ आपल्या वंशजांना, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. जर या दिवशी आपण त्यांना योग्य सन्मान नाही दिला तर ते अत्यंत प्रसन्न होतात आणि ज्यांना आशीर्वादाने घरातील गरिबी, आजारपण आणि दुःखे एका झटक्यात दूर होतात. पण या उलट जर या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर पितृ नाराज होऊन परत जातात. पितृ नाराज झालं की कुंडलीत पितृदोष निर्माण होतो आणि लक्षात ठेवा, ज्या घरात पितृदोष लागतो त्या घरात तुम्ही कितीही कष्ट करा तरी पैसे कमवा, पैसे कधी टिकत नाही, घरातील गरिबी कधी संपत नाही आणि नशिबाची साथ मिळणे बंद होते. म्हणून उद्या 13 जुलैला आपल्याकडून अशा काही चुका होऊ शकतात ज्या आपल्या माहिती नसतात. चला तर मग थेट वळूया त्या 5 भयंकर चुकीकडे ज्या तुम्हाला उद्या विसरून करायला नाहीत. मंडळी, चला तर आता आपण अगदी कान देऊन ऐकू. 13 जुलैच्या पवित्र आणि संवेदनशील दिवशी तुमच्याकडून कोणती चूक होऊ नये म्हणून मी या 5 भयंकर अतिशय सोप्या शब्दात सांगत आहे. जर या चुका तुम्ही अतिशय पद्धतीने सांगितले तर या चुका टाळल्या तर गरिबी तुमच्या घरात रस्ता कायमचा विसरेल. चूक नंबर 1, सकाळी उशिरा उठणे आणि उंबरठ्यावर स्वच्छता न करणे. उद्या सोमवार आहे किंवा अमावस्या आहे म्हणून सकाळी 8-9 वाजेपर्यंत ताणून देणे ही सर्वात पहिली मोठी चूक ठरेल. अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत आवश्यक असते. या दिवशी सकाळी उशिरा उठल्याने शरीरात आळस आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. नक्की काय करावे? उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घरात मुख्य उंबरठा स्वच्छ धुवून घ्या. तिथे हळद कुंकाचे लेपन करा आणि स्वास्तिक काढा, कारण मुख्य दारातून लक्ष्मी प्रवेश करते. जर उंबरठा स्वच्छ असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करते. चूक 2, घरात कडाक्याचे भांडण किंवा नकारात्मक शब्द बोलणे. अमावस्येच्या दिवशी पितृ आणि देवी शक्ती तुमच्या दारात असतात. अशा वेळी जर घरात पती पत्नीमध्ये वाद झाले, चिडचिड झाली किंवा एकमेकांना शिवीगाळ अपशब्द बोलले गेले तर घरात वातावरण दूषित होते. पितर घरातील अशी अशांतता पाहून अत्यंत नाराज होतात आणि देतात परंतु निघून जातात. नक्की काय करावे? उद्याच्या दिवशी स्वतःच्या वाणीवर ताबा ठेवा, कोणावरही रागवू नका, घरात प्रसन्न आणि आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. चूक नंबर 3, उद्या सोमवार आणि त्यात सोमवती अमावस्या हा दुर्मिळ योग असल्यामुळे उद्या घरात विसरूनही मांस, मासे, अंडी किंवा मध, दारू आणू नका आणि त्याचे सेवन करू नका. अगदी जेवणात लसूण कांद्याचा अतिवापर टाळल्या उत्तम. अमावस्येला
नकारात्मक लहरी निसर्गात तीव्र असतात. अशा वेळी तामसी भोजन केल्याने बुद्धी भ्रष्ट होते, आरोग्य बिघडते आणि घरात दरिद्री येते. चूक नंबर 4, पिंपळाच्या झाडाचा अपमान करणे किंवा संध्याकाळनंतर स्पर्श करणे. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अफाट महत्त्व आहे, कारण पिंपळाला त्रिदेवी ब्रह्म, विष्णू, महेश आणि पितरांचा वास असतो. पण अनेक लोक माहिती नसल्यामुळे पिंपळाची पाने तोडतात किंवा तिची अस्वच्छता करतात. तसे लक्षात ठेवा. उद्या संध्याकाळी सूर्योदयानंतर 6 वाजेपर्यंत पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नका आणि त्याला स्पर्श तर अजिबात करू नका. सूर्योदयानंतर तिथे दरिद्रीचा वास असतो असे शास्त्र सांगते. नक्की काय करावे? उद्या सकाळी किंवा दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा, प्रदक्षिणा घाला, पण संध्याकाळनंतर लिंबूनच नमस्कार करा. लिंबूचा नमस्कार करा मंडळी. आणि लिंबू टाचणी टोचणं किंवा मिरच्या ही असे काही कामं तुम्ही अमावस्येच्या टायमिंगला अजिबात करायचे नाही. हे सर्व नकारात्मक दृष्टिकोन आहे. चूक नंबर 5, दारात आलेल्या भिकारीला किंवा प्राण्याला रिकाम्या हाताने पाठवणे. अमावस्येच्या दिवशी पितर कोणत्याही रूपात तुमच्या परीक्षेसाठी दारात येऊ शकतात. कदाचित एखादा गरीब माणूस, भिकारी किंवा एखादा मुका प्राणी जसे की गाय, कुत्रा किंवा कावळा किंवा एखादा मुका प्राणी जसे की गाय, कुत्रा किंवा जर एखादे तुमच्या दारात कोणी मदत मागायला आले तरी तुम्ही त्याला मारून हकलून लावले की रिकाम्या हाताने परतवले तर तुमचा संचित पुण्यनाश होतो. नक्की काय करावे? उद्या दारात आलेल्या प्रत्येकाला जशी जमेल तशी मदत करा. कुत्र्याला किंवा गाईला हक्काने एक भाकरी नक्की द्या, त्यामुळे पित्र अत्यंत तृप्त होतात. मंडळी, आता आपण या चुका तर पाहिल्या, पण जर घरात आधीच खूप गरिबी असेल तर ती दूर करण्याची उद्या 13 जुलैला कोणता 3 चमत्कारी उपाय करायचे ते अगदी थोडक्यात आणि लक्ष देऊन ऐका. मुख्य दारावर दिव्याचा उपाय. उद्या सकाळी सूर्योदयानंतर तुमच्या घरात मुख्य दाराबाहेर डाव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा. या दिव्यात वात दक्षिण दिशेला असावी. या दिव्या पितरांच्या मार्गाला उजळून टाकावा, त्यामुळे ते खुश होऊन घरात धान्याची बरकत करतात. कापूर आणि लवंगाचा धूर. उद्या रात्री वेळी घरात प्रत्येक खोलीत भीमसेन कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळून त्याचा धूर करा, त्यामुळे घरात असलेली कोणतीही करणी बाधा, नजर दोष किंवा नकारात्मक ऊर्जा कायम एका मिनिटात बाहेर पडेल. पिंपळाला प्रदक्षिणा. जर शक्य असेल तर उद्या सकाळी पिंपळाच्या झाडाला 108 वेळा किंवा 7 वेळा कच्च्या पांढऱ्या धागा, सुती दोरा गुंडळा, प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे कर्जातून लवकर मुक्ती मिळते. तर मंडळी, प्रिय मंडळींनो, उद्या 13 जुलै 2026 रोजी येणारी सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद घेऊन यावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. मी सांगितलेल्या 5 चुका टाळ्या आणि ही सोपा उपाय नक्की करा. तुमच्या घरात पिंपळाचे झाड आहे का? किंवा तुमच्या उद्या कोणता उपाय करणार आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर अत्यंत महत्त्वाचा, त्यामुळे तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला आत्ता शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून ही चूक होणार नाही. तर मंडळी, आता मी तुम्हाला 6वा शेवटचा भाग सांगत आहे. तर माझ्या प्रिय मंडळींनो, आता भगिनींनो, आज आपण 30 मिनिटाचा विशेष व्हिडिओ 13 जुलैच्या सोमवती अमावस्येचं महत्त्व, दिवशी टाळायचे नियम, घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकणारे महाउपाय सविस्तर पाहिले. शास्त्र सांगते की देव तुमच्याकडून खूप मोठी अनुष्ठान किंवा पैशाची अपेक्षा करत नाही. तो फक्त तुमच्या मनातील भाव, श्रद्धा, विश्वास पाहतो. उद्या जेव्हा पिंपळाच्या झाडाला तो पवित्र धागा बांधला किंवा घराच्या दारात तो दक्षिणमुखी ठेवला, तेव्हा मनात पूर्ण विश्वास ठेवा की माझे पित्र आणि भोलेनाथ माझ्या पाठीशी उभे आहे. तुमचा विश्वास जेवढी ताकद असेल तेवढी गतीने तुमची वाईट वेळ दूर होईल. हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या जवळ लोकांचे आयुष्य बदलणारे एक माध्यम म्हणून आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवार आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ता शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून ही कोणती चूक होणार नाही आणि त्यांना हा उपाय लगेच लाभ घेता येईल. जर तुम्हाला आजची माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूला आपल्या मराठी ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटी बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून असे स्त्रोत आणि मार्गदर्शन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. उद्याची ही सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, सर्व कर्ज आणि गरिबी दूर करून तुम्हाला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य द्यावो हीच मी महादेवांच्या आणि माता महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते. काळजी घ्या, आनंदी राहा. भेटूया
पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय भोलेनाथ, जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा. मी काजल, आपलं दत्तगुरू चैतन्य ह्या चॅनलमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारू शकता. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.